सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. चला तर वळूया चांद मातला या स्टोरीच्या 109 या एपिसोडकडे. काळू आणि बाळूनं झोपलेल्या रघुवर कुऱ्हाड चालवली आणि बरोबर त्याचे 4 तुकडे केले. आणि त्याचवेळी सुमननं हे सगळं बघितलं आणि ती जोरात किंचाळली. पण त्याचवेळी तिच्या तोंडातून किंचाळी बाहेर पडू नये म्हणून कुणीतरी त्याचा दमदार हात तिच्या तोंडावर ठेवला आणि सुमनचं तोंड गप्प झालं आणि ती घाबरली. काळू बाळू आता बोलत होते आणि हळूच काळू बाळूला म्हणाला, बाळू, याचं तर काम संपलं. आता धाकल्या धाण्याकडे जाऊ, उरलेली रक्कम घेऊ आणि निघून जाऊ. असं म्हणून अंधारात ते दोघे गायब झाले. आणि सुमनच्या डोळ्यातून मात्र आता अश्रू येत होते. आणि मी नाही वाचवू शकले रघुला म्हणून तिला खूप वाईट वाटलं होतं. पण तिच्या तोंडावर हात ठेवणारा हा कोण आहे ते तिला कळेना. तो दौलत तर नसावा अशी भीती तिला वाटत होती. आणि जर तो दौलत असला तर मात्र तिचं काही खरं नव्हतं. आता दुःख, अश्रू, भीती अशा संमिश्र भावना तिच्या मनात होत्या. आणि तिनं त्या अंधारातच पाठीमागं बघितलं. आणि ज्यानं तिच्या तोंडावर हात ठेवला होता त्यानं सुद्धा तिच्या तोंडावरची त्याची हाताची पकड सैल केली. आणि सुमननं त्याला बघितलं आणि तिचे डोळे चमकले. आणि ती म्हणाली, रघु, तू? मग तो कोण होता ज्याला त्या लोकांनी मारलं? रघुनं आता तिकडं बघितलं आणि शांत म्हणाला, तो होता वेडा सौदागर. सुमन काहीच न कळून म्हणाली, सौदागर म्हणजे? रघु म्हणाला, आहे एक वेडसर, पण आता होता असं म्हणावं लागेल. त्याला खूप थंडी वाजत होती ग, म्हणून मीच त्याला माझ्या जागी झोपायला सांगितलं आणि मला बोलावलं होतं कोणीतरी म्हणून मी तिकडं गेलो होतो आणि म्हणून वाचलो. पण सुमन, तू इथे कशी, तेही इतक्या रात्री? आणि रघुला जिवंत बघून सुमनला खूप आनंद झाला. आणि सुमन म्हणाली, रघु, मला माफ कर, मी तुला दुपारी भेटायला नाही येऊ शकले. मीच तुला निरोप पाठवला होता पण नाही येणं झालं मला. आणि मला तुला हेच सांगायचं होतं की माझा नवरा आणि माझा सासरा तुला मारण्याचं प्लॅनिंग करतात. तू जपून राहा रघु, किंवा हे गाव तरी सोडून जा. आणि रघु रागात म्हणाला, गाव सोडून जायला मी काय केले? हे गाव माझं सुद्धा आहे. तुझ्या नवऱ्याची आणि सासऱ्याची मक्तेदारी आता चालत नाही इथं. आता चालत होती पण इथून पुढं चालणार नाही. आणि तू तरी कशाला रिस्क घेतेस? शेवटी तू त्यांची सून आहेस. आणि मला इथे भीती घालून तुला दूर पाठवायचं आहे का गं इलेक्शन होईपर्यंत? म्हणजे तुझा सासरा इलेक्शन जिंकणार आणि तोच सरपंच होईल. सुमन म्हणाले, रघु, काय बोलतोस तू? प्लीज गैरसमज करू नकोस. रघु म्हणाला, गैरसमज करून घेऊ नको तर काय करू? तू एकीकडे बायकांना हळदी कुंकू लावत फिरतेस ना दारोदारी मत मागत, तुझ्या सासऱ्याला मत द्या म्हणून. आणि कशावरून तुमचीच ही चाल नसेल मला इथून दूर पाठवण्याची? एकीकडे जीव मारायचं प्लॅनिंगही करायचं आणि दुसरीकडे मी इथून निघून जावं म्हणून तुझ्यातर्फे मला भीती घालायची. सुमन, मी सरपंचाचं राजकारण चांगलंच ओळखतो. त्याचं घाणेरडं राजकारण बघतच मी इथं लहानाचा मोठा झालोय. आणि सुमन काकूळ तिला येऊन म्हणाली, रघु, मी तुला कसं सांगू आता? अरे खरंच मला त्यांच्या प्लॅनिंगबद्दल कळलं आणि म्हणून मी तुला दुपारी भेटणार होते. आताही मी काळू आणि बाळूला सूचना देताना ऐकलं तुला मारण्याची, आणि म्हणून तुला वाचवण्यासाठी, सावध करण्यासाठी इथं आले. घरात कोणालाही माहीत नाही मी इथं आलेली. आणि रघु म्हणाला, मग सुमन, तू परत जा. एका मोठ्या घराण्यातल्या सुनेनं असं रात्रीचं बाहेर पडणं शोभत नाही. आणि माझ्यासारख्या खालच्या जातीतल्या मुलांना भेटणं तर नाहीच नाही. दौलतला कळलं तर परिणाम वाईट होतील. आणि सुमन, आता काळजी घे म्हणून तिथून निघाली. तसं रघुनं तिला एक हाक मारली आणि पाठीमागे वळून म्हणाला, सुमन, 1 मिनिट, मला सांगशील का तू इथे माझ्या काळजीपोटी का आलीस? आणि तुला माझी इतकी काळजी का वाटली? सुमननं आता काही क्षण अंधारातच डोळे मिटले आणि ती काही क्षण फक्त भूतकाळात गेली. तिला रघु आवडायचा. ती तिच्या आईवडिलांना त्याच्यासोबत लग्न करते असं म्हणाली सुद्धा होती. पण वडील गावचे पाटील होते आणि आपल्या मुलींना खालच्या जातीतील मुलासोबत लग्न करणं त्यांना रुचणारं नव्हतं. आणि जर असं काही मनात विचार आणलास तर त्या मुलाचा मुर्दा पाडेन असा तिचा बाप म्हणाला होता. आणि म्हणूनच सुमननं तिच्या मनातलं त्याच्याविषयीचं प्रेम दाबून ठेवलं आणि त्याला काहीच होऊ नये म्हणून तिनं रघुसोबत लग्नाचा विचार सोडला. आणि तिच्या बापानं दौलतसोबत तिचं लग्न लावून दिलं. पण रघुवरचं प्रेम तिनं रघुसमोर सुद्धा व्यक्त केलं नव्हतं. पण त्याचं उमदं बहारणारं व्यक्तिमत्व तिला आवडत होतं. आणि ती गप्प आहे हे बघून रघु पुन्हा म्हणाला,
सुमन, मी काहीतरी विचारलं. आणि सुमन डोळ्यातले अश्रू पुसून म्हणाली, तू माझा मित्र आहे रघु, मग मला तुझी काळजी वाटणार नाही का? रघु म्हणाला, बस इतकंच की आणखीन काही? आणि सुमन म्हणाली, रघु, काही प्रश्नांची उत्तरं न मिळालेलीच बरी असतात. एरवी प्रश्नांची उत्तरं मिळाली की प्रश्नांची उकल होते, कोडी सुटतात. पण असे काही प्रश्न असतात ज्यांची उत्तरं कळली की माणूस कोड्यात पडतो. असं म्हणून ती निघून गेली आणि तिच्या बोलण्याचा अर्थ रघुला कळला नाही. आणि त्यानं समोर बघितलं त्या वेड्या सौदागरकडे आणि त्याच्या डोळ्यात अश्रू आले. तो तिथं गेला आणि त्याच्या अंगावरचं पांघरूण काढलं तर त्या पांघरुणाचे सुद्धा 4 तुकडे झाले होते. आणि त्याच्या आत डोळे झाकून कायमचा निद्रिस्त झालेला वेडा सौदागर होता. त्याला ना आई ना बाप कोणीच नव्हतं. लहानपणापासून असाच वाढलेला होता. असाच कुठेही झोपायचा, कुठेही खायचा, मिळेल तिथं आणि सगळ्यांची सांगितलेली कामं करायचा. आणि त्याच्याकडे बघून रघु म्हणाला, सौदागर, आज मी तुझ्यामुळे वाचलो. आज तू माझ्यासाठी तुझं बलिदान दिलं, पण मी तुझं बलिदान वाया जाऊ देणार नाही. मी सरपंचाला आणि त्या दौलतला त्यांची जागा दाखवणारच. रघुनं आता सगळ्यांना उठवलं आणि सरपंचानं काय केलं हे सगळ्यांना सांगितलं आणि म्हणाला, आता तरी जागे व्हा. त्याला घाबरू नका, त्याच्या विरोधात मत द्या, एकजूट करा, एक व्हा, उठा, संघटित व्हा आणि संघर्ष करा. पण झालं उलटच. सौदागरचा असा तुकडे करून टाकलेला मृतदेह बघितला आणि आपलीसुद्धा अशीच गत करणार सरपंच म्हणून लोक घाबरली. रघुचे आईवडील रघुला तू निवडणुकीतून माघार घे असं म्हणून रडून रडून त्याला सांगायला लागली. तरीही रघु त्याच्या मतावर ठाम होता आणि घाबरू नका, तो काहीही करणार नाही असं तो म्हणाला. आणि एक माणूस म्हणाला, तो काहीही करणार नाही तू असं अजूनही म्हणतोस का रघु? अरे आज त्यानं तुला समजून त्या सौदागरचा 4 तुकडे करून मुर्दा पाडला. मग आणखीन काय व्हायची वाट बघायची? ते काही नाही, आमच्यापैकी कोणीच सरपंचाच्या विरोधात जाणार नाही, कारण आम्हाला आमची मुलं बाळं आणि आमचा जीव प्यारा आहे. तिकडं कुणी का निवडून येईना आणि किती का आमच्यावर राज्य करणार. पिढ्यानं पिढ्या आपण असंच जगत आलोय आणि असंच जगणार, असं म्हणून एक एक करून सगळी लोक निघून गेली आणि रघु एकाकी पडला. आणि या लोकांना कसं समजून सांगावं आणि सरपंचाची मक्तेदारी मोडणं इतकं सोपं नाही असं त्यालाही वाटलं. काही लोकांच्या मदतीनं त्यानं सौदागरचा मृतदेह त्याच घोंगडीमध्ये गुंडाळला आणि त्याला त्यांच्यासाठी असलेल्या स्मशानभूमीत अग्नी दिला. वेगळा स्मशानभूमी होता त्यांचा. आणि बघता बघता सौदागरची चिता ढणाढणा पेटायला लागली आणि सगळे निघून गेले. आणि त्या अनाथ सौदागरला आणि त्याच्या जळणाऱ्या चितेला रघु एकटाच राखून बसला. आणि मी एकटा कसा सरपंचाच्या विरोधात लढू असा प्रश्न त्याला पडला. रघुची ताकद सरपंचापेक्षा कमी होती, पण भारतासारख्या लोकशाही असलेल्या देशात लोकांच्या ताकदीपुढे तो काहीच करू शकत नव्हता. हे खरं असलं तरी अशा प्रकारे चुकीच्या मार्गाने दबाव आणून लोकांवर वर्षानुवर्षे त्यांच्यावर अन्याय होत होता. आणि ही परिस्थिती बदलणं फार अवघड होतं, कारण दुसऱ्या कुणीही माणसाला मारण्यापेक्षा माणसाची आतली भीतीच त्याला मारत असते. आणि ही माणसं भित्री होती. आणि इकडे मात्र सुमन पुन्हा येऊन अंथरुणावर पडली. काळू बाळूला दौलतनं त्याचे उरलेले पैसे दिले आणि मालक त्याचे 4 तुकडे केले बघा, असं ते दोघे खुश होत म्हणाले. दौलतसुद्धा खुश होता, त्याच्या मार्गातला काटा बाजूला निघाला म्हणून. आणि आता नक्कीच सकाळी उठून रघुचं प्रेत बघून सगळी रडारड सुरू होईल म्हणून तो हसत होता. आणि सकाळी दौलत जेव्हा त्याच्या बुलेटवर चौकात गेला रघुच्या मृत्यूचा अंदाज घेण्यासाठी, तेव्हा त्याला तिथं रघुच दिसला. दौलत फार चकित झाला आणि तो तिथून बुलेट चालू करून सरपंचाकडे निघणार इतक्यात रघु त्याला आडवा आला आणि त्यानं दौलतची गाडी अडवली. आणि दोघेही एकमेकांकडे खूप म्हणजे खूप रागात बघत होते.